आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावरून पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराध्यक्षांमध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलंय। कारण पुणेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास विरोध केलाय, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र लढण्याची भूमिका घेतली आहे। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं पिंपरीत एकत्र लढावं असं कामठेंनी म्हटलंय। राज्यात सगळ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा शब्द शरद पवारांनी दिल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचंही प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यानंतर प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध केलाय। त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही इच्छा असल्याचं शरद पवारांच्या भेटीनंतर प्रशांत जगताप यांनी म्हटलेलं आहे। पुणे शहरातली महाविकास आघाडी म्हणूनची लढत कशी राहील किंवा एकूणच जर चुकीच्या पद्धतीने आघाडी झाली तर तशी कशी काही ना काही एकूणच निष्कर्ष निघू शकेल या संदर्भातला एकूणच लेखाजोखा आदरणीय पवारसाहेबांच्या समोर मी मांडला। साहेबांनी त्यासाठी खूप सारा वेळ दिला। या सगळ्या चर्चा झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट क्लिअर केली आहे की पुणे शहरामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत। माझ्या एकूणच माझ्याबरोबरच्या झाल्याच्या चर्चेनंतर आदरणीय पवारसाहेबांनी प्रांताध्यक्ष मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब यांना कॉलवरून योग्य त्या संदर्भातल्या सूचना सांगितल्यात। नक्कीच साहेबांना आज भेटलो, साहेबांना आमचा लेखाजोखा दिला। साहेबांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढावी असं साहेबांनी आम्हाला सांगितलं। परंतु पुण्याची राजकीय परिस्थिती आणि पिंपरी चिंचवड ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। आमचा एकच अजेंडा असेल, जो भ्रष्टाचार भाजपने चालवला आहे त्या भाजपला सोडून जे पक्ष किंवा ज्या संघटना आमच्यासोबत येतील त्यांच्यावर आम्ही महानगरपालिका निवडणूक लढणार आहोत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढायला तयार असेल तर लढाल का? 100% दादांनी एक हात पुढे गेले तर आमचे 2 हात पुढे असतील। भाजपला थांबवण्यासाठी दादांसोबत किंवा शिंदेसेनांसोबत किंवा उद्धवसाहेब आणि काँग्रेस आम्ही सोबतच आहोत, पण दादा आणि शिंदेसेना आमच्यासोबत येत असतील तर नक्कीच भाजपला थांबवण्यासाठी आम्ही युती करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।